हॅलो फ्रेंड्स, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये रेफरन्सेस टॅबमध्ये सायटेशन्स आणि टेबल कॅप्शन्स कशी ॲड करायची, इमेजेसना कॅप्शन्स कशी ॲड करायची हा पॉईंट आपण आज इथे पाहत आहोत. इन्सर्ट सायटेशन्समध्ये जर तुम्ही रिसर्च पेपर लिहित असाल तर त्यासाठीचे रिसोर्सेस तुम्ही आधीच मॅनेज करू शकता आणि त्यासाठी आपल्याला मॅनेज रिसोर्समध्ये जाऊन तो रिसोर्स मॅनेज करावा लागेल, म्हणजेच त्याची डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी फीड करावी लागेल. त्यासाठी आपण रेफरन्सेस या टॅबमध्ये मॅनेज सोर्सेस या टॅबवरती क्लिक करतोय. यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक डायलॉग बॉक्स येतो. याच्यामध्ये तुम्हाला आधी सोर्स मॅनेज करावा लागेल. जर नवीन सा कुठल्याही प्रकारचा जर रिसर्च पेपर तुम्ही यूज करत असाल, बुक यूज करत असाल, जर्नल्स यूज करत असाल किंवा पिरियडिकल्स यूज करत असाल किंवा वेगवेगळे रिसर्च पेपर्स वापरत असाल, तर त्या संबंधीची इत्थंभूत माहिती तुम्हाला इथं ॲड करता येते. ती ॲड करण्यासाठी न्यूवरती क्लिक करा. यापूर्वी मी काही रिसर्च पेपर्स या ठिकाणी टाकलेले आहेत. इथे न्यूवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक क्रिएट सोर्स नावाचा डायलॉग बॉक्स समोर येतो. यामध्ये आपल्याला आता एखादा रिसर्च पेपर इथं ॲड करायचा आहे. मग हा रिसर्च पेपर कुठून आलेला आहे किंवा त्याचा सोर्स काय आहे हे तुम्ही या ठिकाणी क्लिक करून सांगू शकता. बुक हा सोर्स आहे, बुक सेक्शन आहे, जर्नल आर्टिकल आहे, आर्टिकल इन पिरियडिकल्स आहे, कॉन्फरन्स प्रोसिडिंग्ज आहे, रिपोर्ट आहे, वेबसाईट आहे किंवा इत्यादी काही वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. यातला प्रॉपर ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही त्या पेपरशी संबंधित असलेलं डिटेल इथं एंटर करू शकता. मी इथे जर्नल आर्टिकल हा पार्ट घेते आणि त्यानंतर इथे ऑथरचे नाव टाकायचे आहे. मी आता एक्झाम्पल म्हणून ऑथरचे नाव टाकते. त्यापूर्वी मी माझा एखादा पेपर इथं सर्च करते सो दॅट तिथे आपल्याला ॲड करता येईल बाकीची माहिती. आता यामध्ये मी एज रिलेटेड चेंजेस इन ॲक्वेस्टिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अडल्ट स्पीच हा जो पेपर आहे तो एल्सवेअरचा आहे. तो मी इथं सर्च केलेला आहे. ऑथरचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे. ऑथरचे नाव मी कॉपी पेस्ट करून घेते. पीटर टोरे अँड जेसिका बी बार्लो हे नाव इथे मी कॉपी पेस्ट करते. ऑथरची नावं यात करस्पॉन्डिंग ऑथर कोण आहे तो इथं आपण सांगतोय. करस्पॉन्डिंग ऑथर पण टाकू शकता किंवा डायरेक्टली ऑथरची नाव इथं मेन्शन करा. पेपरचा टायटल इथं तुम्ही मेन्शन करू शकता. मी ही बाकीची जी माहिती आहे ती त्या त्या रिसर्च पेपरमधून मी इथं पेस्ट करते. टायटल, जर्नलचं नाव मी इथं सांगते. जर्नल ऑफ कम्युनिकेशन डिसऑर्डर्स हे जर्नलचं नाव आहे. इयर याचा मेन्शन केलेला आहे 2009 आणि याचे पेजेस जे आहेत ते पेजेस आपण मेन्शन करतोय. पेज नंबर 324 to 333. हा मी रिसर्च पेपर ओपन करून त्यातून ती माहिती फिलअप करते. एकदा काही माहिती फिलअप केली की यानंतर ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर हा एज रिलेटेड चेंजेस इन ॲक्वेस्टिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अडल्ट स्पीच नावाचा जो पेपर आहे तो पेपर आपण या ठिकाणी जर्नलमध्ये ॲड केला. आता इथे क्लिक करा ओकेवरती. यानंतर तो पेपर तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले होईल. आता हा पेपर जो आहे त्याचं सायटेशन कसं इन्सर्ट करायचं. तर बऱ्याचदा काय होतं की जर तुम्ही एखादा पॉईंट किंवा एखादी इन्फॉर्मेशन त्या पेपरशी संबंधित तुमच्या रिसर्च पेपरमध्ये ॲड करत असाल. फॉर एक्झाम्पल मी फॉर्मंट्सची जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन मी इथं कॉपी पेस्ट करते आणि ही माहिती जी आहे ही माहिती आपण घेतलेली आहे असंच कन्सिडर करूयात की आत्ताचा जो आपण रिसर्च पेपर अपडेट केलेला आहे तिथून. आता त्या केसमध्ये आपला हा सायटेशन इथे इन्सर्ट करायचा आहे.
तर या सेंटेन्सच्या या ठिकाणी सायटेशन इन्सर्ट करते आणि इन्सर्ट करताना हा जो आपण पेपर ॲड केला होता, तो पेपर मी इथं सिलेक्ट करते. जेवढे काही सायटेशन्स ॲड केले होते ते इथं डिस्प्ले होतात. मग मी हा इथं सायटेशन इन्सर्ट करते. या ठिकाणी ही जी 2 लाईन्स आहेत, ही 2 लाईन्स या पेपरमधून घेतलेली आहेत, असं इथं इंडिकेट केलं जातं. त्याचबरोबर जर तुम्हाला इथे बिब्लिओग्राफी ॲड करायची असेल, तर तुम्ही बिब्लिओग्राफी ॲड करू शकता. बिब्लिओग्राफीमध्ये तुम्हाला कुठले रेफरन्सेस ॲड करायचे ते तुम्हाला सांगावं लागेल. आता त्यासाठी मी एक नवीन पेज घेते. नवीन पेजमध्ये सगळ्यात शेवटी आपण हा बिब्लिओग्राफीचा पार्ट ॲड करतो. इन्सर्टमधून मी नवीन पेज घेते. इन्सर्ट, ब्लँक पेज आणि या ठिकाणी रेफरन्सेसमधून तो आपण बिब्लिओग्राफी इथे ॲड करू शकतो. बिब्लिओग्राफीमध्ये जो सेशन आपण पाहिला होता, तो इथे ॲड करू शकतो. या पद्धतीने जो आपण आता ॲड केलेला पेपर आहे, तो इथे डिस्प्ले होईल. जेणेकरून आपल्या इथे पूर्ण कॉन्सन्ट्रेट करण्याची आवश्यकता राहणार नाही. तर या पद्धतीने तुम्ही रेफरन्सेस तुमच्या रिसर्च पेपरमध्ये ॲड करू शकता. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.